वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, अत्यंत सिलेक्टेड क्वेश्चन आपण या ठिकाणी आणले आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रीवियस इयर चे काही प्रश्न व काही प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे ते प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात, कारण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलमध्ये लिंक पाठवली जाते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की प्रॅक्टिस मेक्स मेन परफेक्ट या म्हणीच्या कोणत्या अध्ययन नियमाशी संबंध जोडता येईल. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे परिणामाचा नियम, अभ्यासाचा नियम, सज्जतेचा नियम किंवा परिपक्वतेचा नियम. तर हे बघा मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे अभ्यासाचा नियम. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरणसुद्धा इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात की प्रॅक्टिस ओके प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या म्हणीचा अर्थ आहे सतत सराव केल्यास मनुष्य एखाद्या कौशल्यात पारंगत होतो. ओके, याचा संबंध थेट अभ्यासाच्या नियमाशी लर्निंग प्रॅक्टिस रूल आहे, कारण हा नियम सांगतो की नियमित आणि सातत्यपूर्ण सरावामुळे शिकण्याची प्रक्रिया प्रभावी होते आणि कौशल्य विकसित होते. अशा प्रकारे काय आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला आहे की स्वयंशोधन पद्धतीचे जनक हे आहेत. आता हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP हा प्रश्न आहे की स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण आहे. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आर्मस्ट्रॉंग, जॉन डुई, किलपॅट्रिक किंवा रॉजर बेकन. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि स्वयंशोधन पद्धतीचे जे जनक असणार आहे ते असणार आहे आर्मस्ट्रॉंग. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी काय आहे मित्रांनो राहणार आहे. या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, हे बघा की स्वयंशोधन पद्धतीचे जनक डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग हे आहेत. या पद्धतीचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांना स्वतःच्या कृतीतून आणि शोधातून शिकवले जाते, त्यामुळे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे ज्ञान मिळते आणि ते समस्या सोडवण्यासाठी सक्षम होतात. अशा प्रकारे जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की सामाजिकीकरण म्हणजे काय. सामाजिकीकरण म्हणजे काय अशा प्रकारे काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय दिलेले आहे. हे बघा, सामाजिक नियमाचे काटकोर पालन करणे म्हणजे सामाजिकीकरण होय. समाजाबरोबर समायोजन साधणे म्हणजे सामाजिकीकरण होय. सामाजिक नियमांच्या विरोधात लढणे म्हणजे सामाजिकीकरण होय. किंवा ऑप्शन क्रमांक 4 समाजातील विविधता जाणणे म्हणजे सामाजिकीकरण होय. अशा प्रकारे काय आहे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. आणि मित्रांनो, हे बघा, बरोबर जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजे समाजाबरोबर समायोजन साधणे म्हणजे सामाजिकीकरण होय. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की कुमारवयीन मुलांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक योग्य ठरते. अशा प्रकारे काय आहे इथे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे की ही मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या बुद्धिगुणांक अचानक वाढतो, त्यांच्या भावनिक संवेदनाचा वेग जास्त असतो किंवा मूर्त स्वरूपात विचार करता. हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे आणि बरोबर आणि योग्य जे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक को म्हणजे त्यांच्या भावनिक संवेदनाचा वेग जास्त असतो. पर्याय क्रमांक 1 काय असेल पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की हॉवर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतावर डॅश डॅश यांनी भर देतो. हॉवर्ड गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत डॅश डॅशवर भर देतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, सामान्य बुद्धी, विद्यार्थ्याकडील कौशल्ये, प्रत्येकी व्यक्तीकडील वैशिष्ट्यपूर्ण योग्यता किंवा
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विद्यार्थ्यांमधील समान क्षमता, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे। आणि बरोबर उत्तर काय असणार आहे तर हे बघा ऑप्शन क्रमांक क काय असेल आपला योग्य उत्तर असेल की कारण प्रत्येक व्यक्तीकडील वैशिष्ट्यपूर्ण योग्यता आहे असे कोण म्हणतो तर हार्वर्ड गार्डनर म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी असेल आपला बरोबर उत्तर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की भावनिकदृष्ट्या संतुलित मुलाचे मुख्य वैशिष्ट्य कोणते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। एक एक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 4 ऑप्शन दिलेले आहे। अंतर्मुखी असतात, प्रभावी विचार प्रकटीकरण करू शकतात, प्रतिक्रियात्मक स्वभाव असतो किंवा विषादग्रस्त वर्तन असतो। तर हे बघा मित्रांनो भावनिकदृष्ट्या जे संतुलित मुलाचे मुख्य वैशिष्ट्य आहे ते कोणते म्हणजे प्रभावी विचार प्रकटीकरण। ऑप्शन क्रमांक बो जे असेल ते आपला योग्य उत्तर काय आहे मित्रांनो राहणार आहे। आता प्रश्न क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा खूप मोठे मोठे प्रश्नसुद्धा तुम्हाला काय आहे TATच्या परीक्षेमध्ये विचारले जातात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र क्षेत्रात। तर हे बघा मित्रांनो प्रश्न आहे की सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा मुख्य तार्किक आधार कोणता, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि ऑप्शन दिलेला आहे बालकाच्या अध्ययनाचे बोधात्मक क्षेत्र जाणणे, सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा मुख्य तार्किक आधार कोणता, अशा प्रकारे प्रश्न आहे। बालकाच्या आकलनाला अधिक सुलभ बनविणे, बालकाचे व्यक्तिमत्वाचे पूर्ण आकलन करून त्यास अध्ययनविषयक संधी देणे किंवा शिक्षकांना अध्यापनानंतर काम देणे। तर हे बघा मित्रांनो शिक्षकांना काम देणे। ओके, ऑप्शन क्रमांक क काय आहे असला आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की बालकांचे व्यक्तिमत्वाचे पूर्ण आकलन करून त्यास अध्ययनविषयक संधी देणे म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन होय। पर्याय क्रमांक क काय असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 8। आता प्रश्न क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा प्रश्न क्रमांक 8 इथे दिलेला आहे की मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। आणि 2020च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न एकदा पुन्हा वाचून घ्या की पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले। तर हे बघा मित्रांनो आन्सर कीमध्ये नॉर्मल एन मन दिलेलं आहे, पण ते चुकीचं उत्तर असणार आहे मित्रांनो, कारण की हे सांगितलेले आहे स्टाउट यांनी अमिकाल्दी हे ग्रुपमध्ये सुद्धा या संदर्भात काय आहे माहिती शेअर केली होती। तर स्टाउट काय असेल आपला मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे, त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पद्धती, कारण पद्धती या गटात बसत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश डॅश हा मनोसामाजिक घटक आहे। हा प्रश्नसुद्धा 2020च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा मनोसामाजिक घटक कोणता। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे शारीरिक दुबळेपणा, संस्कृती, अनुवंश किंवा शरीर यष्टी। तर हे बघा मित्रांनो जे बरोबर उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2, कारण की खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी संस्कृती हा मनोसामाजिक घटक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहणार आपण पुढचा प्रश्न। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा काय आहे जॉईन करू शकतात। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीला यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली। तर हे बघा मित्रांनो काही स्पेलिंग मिस्टेकसुद्धा या प्रश्नामध्ये दिलेली आहे परीक्षा परिषदेकडून, परंतु जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते असेल विल्यम जेम्स, कारण की त्यांनी सांगितलेले आहे की सापेक्षदृष्ट्या अशा परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय। हे व्याख्या कोणाची आहे तर विल्यम जेम्स यांची आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण काय आहे शैक्षणिक मानसशास्त्र संदर्भात क्वेश्चन सेट तयार केलेले आहे, तुम्ही पाहू शकतात। हे बघा क्वेश्चन सेट आपण काय आहे तयार केलेले आहे। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र स्पेशल प्रश्नसंच उपलब्ध केलेले आहे। एकूण 10 प्रश्नसंच आपल्याला भेटेल मित्रांनो, आणि प्रत्येक संचात 30 महत्त्वपूर्ण प्रश्न काय आहे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, आणि परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। प्राइस फक्त 199 आहे, जवळपास 2 महिने लागले आहे मित्रांनो या प्रश्नसंच
तयार करायला आणि हे जे आहे ते मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे। या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण काय आहे हे प्रश्नसंच या ठिकाणी परचेस करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की एलिझाबेथ हॉरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश गोष्टीवर भर दिला। तर हे बघा मित्रांनो, एलिझाबेथ यांनी हॉरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन असेल मातृत्व। हे काय आता असणार आहे मित्रांनो, जीवशास्त्रीय प्रेरणा या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की बाल गुन्हेगार होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि सामाजिक कारण आपल्याला काय आहे विचारलेलं आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की आर्थिक विषमता हे जे आहे ते बाल गुन्हेगारीचे सामाजिक कारण या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्ययन उपपत्ती पुरस्कर्ते डॅश डॅश हे आहे। तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असेल किंवा जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो जॉन डुई काय असणार आहे या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे आपण अतिशय शॉर्ट टाईममध्ये आपण 15 प्रश्न मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट 15 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत।